आणि तिथून पुढे आपण पाहतो की टायमिंग स्टार्ट होतोय बा. पहिला चेंडू 11 वाजून 20 मिनिटांना पडतोय आणि डाबाला सुरुवात होते. वाह काय फटका सजवलाय, गुडगा टेक, तमाशा देख आणि अत्यंत एक सुंदर तडाखा होता केतन इंडेचा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सडसडी चौकार 4 धावा. चौकाराच्या मदतीने एक चांगली सुरुवात इथे केतन इंडेने केलेली आहे आणि ज्या फटक्यासाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो तो केतन इंडे, तो फटका त्यानं सजवला आणि त्यानं त्या चौकाराच्या सगळ्यात चांगली सुरुवात त्यानं केलेली आहे. वाह काय क्लास दाखवला तिथे, मात्र पुढे सजवता आला होता डान्सिंग डाऊन द विकेट फटका आणि ते मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर फोडलाय. बॅक टू बॅक दुसरा सणसडी चौकार येईल, 4 धावा. थँक्यू. दोन चौकार आलेले आहेत. मी पहिला ज्यावेळेस चेंडू पडायच्या अगोदर सांगितलं होतं की बारामती चॅम्पियन संघाड 4 षटकाचा खेळ संपत 50 धावा बनवल्या, तेव्हा परंतु आपण पाहतो तिथून पुढे 45 मध्ये कुठेतरी धावा कमी येताना पाहायला मिळाल्या आणि एक चांगलं नियंत्रण ठेवलं होतं गोलंदाज ट्रॅक वरती आणि ते मात्र वा अक्षरशः मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडली जाते, मोठी चूक घडली आहे आणि मोठ्या फलंदाजाला एक मोठं जीवनदान म्हणावं लागणार आहे. केतन इंडेला जीवनदान देणं म्हणजे अतिशय मोठी चूक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि आणि त्यानंतर पाहूयात उमेश सोनवणे. वा उमेश सोनवणे सुद्धा आल्यानंतर पहिल्या चेंडूवरती थेट मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार येईल, 6 धावा. या षटकारानं मोठी वाढ होते आणि धोपलकावरती 15 धावा. 15 धावा धोपलकावरती लागतायत. पुन्हा एकदा चांगला फटका इथे मात्र डीप स्क्वेअर लेग, स्क्वेअर कटचा फटका आहे आणि उत्कृष्ट लॅप सासवरचा एक दिमागदार षटकारा पाठोपाठ चौकार येईल, 4 धावा. या चौकारानं मोठी वाढ होते आणि धोपलकावरती आता 19 धावा आहेत. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये धावांची धाव होते, धावेची लई लूट होतीये आणि अतिशय जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न दोनही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये करतायत. उमेश सोनवणे सुद्धा पहा मित्रांनो इथे सेट होतोय. पुढे फुल टॉपचा चेंडू इथे मात्र अंगाचा वेध घेतला होता, चेंडूनं अंगावरती जाऊन धडकलाय आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढलेले आहेत. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलचा ट्रॅक वरती आपण पाहतो. आता पुढील डॉक्टर अनिल कारंडे दाखल होता स्ट्राईक मध्ये. आपण पाहतो ज्या जीवनदान मिळालं पहा केतन इंडेला आणि तिथे मात्र जीवनदानाचा पुरेपूर फायदा आता येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वेळेत कशा प्रकारे घेणार आहे पाहूयात. कारण की संघाचा हुकमे एक्का बडू खऱ्या अर्थानं या फलंदाजाकडे पाहिलं जातं आणि एक मोठा विस्फोटक फलंदाज आहे पहा. आणि डॉक्टर अनिल कारंडे दुसरं षटक टाकण्यासाठी पुढे येत आहेत पाहूयात. वा चांगला फटका इथे मात्र दोन खेळाडूंच्या मधून चेंडून तरी भेटली आहे आणि सुसाट फेकाडू चेंडू पोहोचला सीमा पार. धावा भेटतील 4. हार्टबीट केअर क्लिनिकचा सडसडी चौकार, 4 धावा.
23 धावा फलकावरती आहेत. इथे पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट फटका. इथे मात्र बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. बिग हिट मोठा हिट होता. 6 धावा षटकार. इथे मात्र आता जीवनदानाचा पुरेपूर फायदा बॅटच्या साह्याने घेतोय केतन इंडे. इथे आता अक्षरशः बैदडा मध्ये केतन नावाचं वादळ आता इथे घोघवताना बैदडा मध्ये पाहायला मिळताना अक्षरशः धावांची लय लूट करतोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट फटका. इथे मात्र बॅक टू बॉल फटका आहे आणि तेव्हा एक सुंदर तडाखा. सह्याद्री हॉस्पिटलचा एक सनसटी चौकार 4 धावा. तेहतीस धावा धोपलकावरती अजून 51 चेंडू शिल्लक आहेत आणि पडवायच्या 56 धावा. आतापर्यंत 33 धावा कुंडू करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आणि अनिल कारंडेला सुद्धा इथे आसमान दाखवतोय केतन इंडे. चांगल्या चेंडूला सर्व देण्याचा प्रयत्न तिथे केतनला जरूर केला. तिथे मात्र फेकी थोडीशी अस्तव्यस्त असेल परंतु एकच धाव असणार आहे. एका धाबेच्या पद्धतीने वाढ होईल आणि धोपलकावरती नजर टाकूया. 34 धावा धोपलकावरती सिंगल घेतलीये आणि आता इथे मात्र मोठा फलंदाज स्ट्राईक मध्ये असेल उमेश सोनवडे. उमेश सोनवडे सुद्धा मित्रांनो मोठमोठे फटके खेळण्यामध्ये अतिशय माहीर असणारा फलंदाज आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं डाव आहे. आपण पाहतो की खरं तर प्रत्येकी गोलंदाजावरती तुटून पडण्याचा प्रयत्न आपल्या बॅटच्या संख्येनं करतोय. अक्षरशः धावांची लय लूट करतोय. उंच पुरा ताकदवान फलंदाज. एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय परंतु आपण पाहतो की एकदा मिळते आणि एका थांब्यावरती समाधान मानावं लागेल आपल्या सगळ्याला. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं या ठिकाणी आगमन होतंय सन्माननीय डॉक्टर दीपकजी जगताप सर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मी प्रथमतः सह्याद्री हॉस्पिटल पुरंदर डॉक्टर प्रीमियर लीग 2026 मध्ये मनस्वी करतो. मनपूर्वक हार्दिक अशा प्रकार स्वागत. आपणास विनंती राहील आपण मुख्य मंचावरती या आणि विराजमान व्हा. एक्केचाळीस धावा 2 षटकाचा खेळ संपत असताना बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आता इथे चालू होतोय. मुख्य पंच कळवत आहेत आणि बॅटिंग पॉवर प्लेचं जसं षटक चालू होईल आता या षटकामध्ये किती धावा बनवण्याचा निश्चित प्रयत्न त्याचा इथून पुढे असणार. किती पुरेपूर फायदा आपल्या संघाला करून घेणार आहेत हे पाडू सुद्धा महत्वाचं असेल. चला स्पीडअप करा मित्रांनो. घाई करा एकत्रित येऊ नका. आणि आता तिसरं षटक टाकण्यासाठी विशाल सानपला पुढे आणलं जात आहे. शेवटच्या 48 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे अजून 48 धावा म्हणजे प्रत्येकी चेंडूमध्ये सिंगल धावा घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. परंतु पाहूयात आतापर्यंत 2 षटकाचा खेळ संपत धावा बनवल्यात 41 आणि विशाल सानप आता तिसरं षटक टाकण्यासाठी पुढे येत आहेत. आणि हे षटक बॅटिंग पॉवर प्लेचं षटक राहणार आहे. स्ट्राईक मध्ये असेल उमेश सोनवडे. एक स्फोटक फलंदाज आहे. अक्षरशः चोफेर फटकेबाजी करण्याची एक ताकद मैदानाच्या आतमध्ये वापरतो. एक मोठी स्ट्रेंथ आहे आणि आपण पाहतो की आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये ती स्ट्रेंथ बॅटच्या संख्येने कशा प्रकारे वापरली जाईल. ते बॅट फिरवली आहे आणि डिप स्क्वेअर लेग फोडलाय. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. सडसडी चौकार.
चौकाराच्या मदतीने मोठी वाढ होते आणि धोपलकावरती नजर टाकून आपण पाहतो की 45 धावा असताना इथे मात्र दोन खेळाडूच्या मधून चेंडू तरी भेटली आहे आणि डीप स्क्वेअरला फोडलाय बॅक टू बॅक दुसरा सडसडी चौकार 4 धावा. एकूण 50 धावा धोपलकावरती त्यानंतर पुन्हा एकदा दोन चौकारा पाठोपाठ थेट फेकून दिला चेंडू सीमारेच्या बाहेर. वाघाची दाट फोडला पहाड. उमेश सोनवणे सेट ऑन बाहेर षटकार. वाह भाई वाह वाह भाई वाह. इथे मात्र दोन चौकारा पाठोपाठ पुन्हा दोन षटकार. आपण पाहतो धोपलकावरती 61 धावा आहे. तिथे मात्र दोन चौकात दोन षटकार मैदानाच्या आतमध्ये 44 चेंडू 28 धावेची गरज. इथे मात्र अक्षरशः सामन्यामध्ये बदल करून टाकण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र पुन्हा एकदा चौकार 4 धावा. प्रत्येकी मोठे फटके आलेले आहेत. 5 चेंडू होती प्रत्येकी मोठी फटके आलेले आहेत आणि विशाल सानपला अक्षरशः इथे आसमान दाखवतोय. तुटून पडला विशाल सानपवरती उमेश सोनवणे आणि आता उमेश सोनवणे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोगावतंय. या वादळाला कोण शांत करणार येणाऱ्या काळामध्ये पाहूयात, कारण की हे वादळ मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः इथे सेट झालेलं आहे आणि स्वतःची इरादी इथे स्पष्ट करतायत. स्वतःला इथे स्पष्ट करत सिद्ध करत आपण पाहतो की आता कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये परंतु स्लोरलेचा चेंडू व्हेरिएशन वापरलं होतं. इथे मात्र प्रॉपर बॅट वरती चेंडू शकला नाहीये. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे षटकाची होती समाप्ती आणि 3 षटकाचा खेळ संपत धोपलकावरती 65 धावा. बेचाळीस चेंडू 24 धावेची गरज. चौथं षटक टाकण्यासाठी आता पुढे मार्गस्थ होत आहेत बॉलर्स नेम निलेश कुंभार. इथे मात्र दामा पाय पुढे घेतला होता आणि एक बोट हिट पाहायला मिळतोय 6 धाब्यांसाठी. केतन इंडेवर असतोय पा षटकार 6 धावा. थँक्यू. 9 चेंडू खेळत 36 धावा आतापर्यंत केतन इंडेनं बनवल्यात आणि त्याचबरोबर आपण पाहतो की 4 धाव्यांच्या स्ट्राईक रेट नाही ते दामा गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आपटी मार खरपूस समाचार. बॅक टू बॅक दुसरा ऋतुराज गायकवाड स्टँड वरती जाऊन पडलाय. षटकार 6 धावा. इथे अक्षरशः पहा मित्रांनो निलेश कुंभार वरती तुटून पडलाय आणि अक्षरशः इथे आता 10 चेंडू खेळत 42 धाबा बनवलेले आहेत. पुन्हा एकदा एका बळी नाही तिसरा षटकार 6 धाबा. थँक्यू. पुढील सामन्याचा नाणेफेक संपन्न होतोय.
आर्यन ग्लान्स सातारा विरोधामध्ये बारामती सुपर किंग दोन्ही टीमच्या सगळ्या एकाला विनंती राहील आपण या ठिकाणी त्वरित या आणि अर्धे षटकी बनवण्यासाठी आपण पाहतो की आता 2 धावींची गरज आहे कारण की आतापर्यंत 11 षटकी खेळत 48 धावा बनवल्यात त्यानंतर आपण पाहतो की वाईट चेंडू आहे इथे म्हणजे चांगलं चेंडू डाव सर्वात देण्याचा प्रयत्न होता तिथे परंतु वाईट चेंडू असेल सर वाईट चेंडू ना ओके अवंतर धाव अवंतर धावेच्या मदतीने वाढ होते 84 धावा दुपलकावरती असताना आणि ते मात्र स्वतःच्या मध्ये पॅकअप केला चेंडू निलेश कुंभारड तिथे 38 चेंडू आणि इथे डॉट चेंडू आहे शेवटचे 37 चेंडू 5 धावीची गरज आणि 13 चेंडू 48 धावा बनवलेले आहेत अर्धी षटकी खेळी पूर्ण होणार की काय आणि सामना वा प्रयत्न चांगला होता आणि महेंद्र सिंग धोनी स्टाईल सामना इथे जिंकलाय अर्धी षटकी खेळी सुद्धा पूर्ण केली आहे जिंकला इथे संघ आपण पाहतो गेम चेंजर्स नाशिक संघानं अतिशय सुंदर दिमागदार पद्धतीने इथे सामना जिंकलेला आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी सामन्यावरती एक मजबूत पकड आणि ते मात्र जिंकलेल्या संघाचं स्वागत असेल पराभूत संघाचा भार आणि सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच केतन इंडे ठरतोय अत्यंत नेत्रदीपक खेळी साकारली आहे आणि सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या डॉक्टर सन्माननीय दीपकजी जगताप सरांच्या हस्ते आपल्याला सन्मानित केलं जाते आणि त्याचबरोबर आपण पाहतो की फायटर